नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. काल रात्रीपासून ऑपरेशन टायगरला सुरुवात झाली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जवळपास 6 खासदार दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत. आता शिवसेनेच्या 19 जून रोजी होणाऱ्या वर्धापन दिनाच्या दिवशी हे खासदार शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशा प्रकारची अटकळ बांधली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज शिवसेनेचे खासदार श्री नरेश म्हस्के यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आपण नेमकं करतो काय आहे? कार्यकर्त्यांच्या पाठीशी कधी उभे राहिलो आहात का? कुणाला मदतीचा हात दिला आहे का? महाराष्ट्रात मुंबई सोडून इतरत्र कुठे तुम्ही फिरलात का? अशा प्रकारचे प्रश्न श्री नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहेत. का साधा शिवसैनिक जो तुम्ही त्याला म्हणता, साधा कार्यकर्ता पण तुम्हाला सोडून का चाललाय याचं कधी आत्मपरीक्षण केलं का? तुम्ही सरदार आहात ना, तुम्ही राजा आहात ना, कधी सैन्याच्या पाठीमागे उभे राहिलात का? जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या, आपण मातोश्री सोडून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, पश्चिम महाराष्ट्रात कधी गेलात का? भाषणं केलीत का जाऊन? का फक्त मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे म्हणून? कधी कुठल्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्याला कौतुकाची छाप पाठ फोपटलीत का? कधी पाठीमागे उभे राहिलात का? कुठल्या शिवसैनिकाला हार्टचं ऑपरेशन आहे, किडनीचं ऑपरेशन आहे, कधी मदत केली? कशा करता लोक तुमच्याकडे राहतील याचा फक्त विचार करा. पहिल्यांदा फक्त इन्कमिंग, आणि म्हणून तुमच्या पक्षातनं आउटगोईंग सुरू झालेलं आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमुळे आणि वाहतूक कोंडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी मार्गाचं नामांतर यमलोक मार्ग करण्याचा उपरोधिक सल्ला दिला आहे. गेल्या 16 महिन्यात या मार्गावरील अपघातात 27 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत त्यांनी वीर चिमाजी अप्पा यांचं नाव या रस्त्याला देणं म्हणजे त्यांच्या शौर्याचा अवमान करण्याचं म्हटलं आहे. मेट्रोची कामं, अरुंद रस्ते, खड्डे, अवजड वाहनांची वर्दळ आणि सततची वाहतूक कोंडी यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याची टीका त्यांनी केली. वीर चिमाजी अप्पा यांनी ठाणे वसई परिसर पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला होता. अशा महान सेनापतीचं नाव मृत्यूचा सापळा बनलेल्या या रस्त्याला देण्याऐवजी नागरिकांच्या समस्यांवर उपाय करावेत अशी मागणी त्यांनी केली. घोडबंदर रोडवर सांगायचं झालं तर गेले 16 महिन्यामध्ये 27 लोक मरण पावलेत ऍक्सिडेंट्समध्ये. त्यामुळे कोणीतरी त्यांचा विचार तरी केला. पण माझं एक सल्ला आहे या प्रशासनाला की ह्याचं नाव यमाच्या नावाने आपण देऊया, यममार्ग. चिमाजी अप्पांच्या नावाने देऊन फायदा काय? आज जर त्या रस्त्यावरनं चिमाजी अप्पांना आत्ता द्यायची वेळ आली असती ना तर त्यांना 4 तास लागते रस्ते घोड्यावर जायला, आणि घोड्याचाच मार्ग आहे. अशाच पद्धतीने तो रस्ता बनलेला आहे. तुम्हाला जर खऱ्या अर्थाने सांगायचं तर ते जगात जिथे झालेलं नसेल ते या ठाणे शहरात घोडबंदर रोडवर झालंय. ते म्हणजे हायवे आणि सर्व्हिस रोडचं अमलगमेशन. असं जगात कुठे झालं नसेल की शहराच्या मध्यभागी हे अशा प्रकारचा हायवे विदाऊट सर्व्हिस रोड बनलाय. आणि त्याच्यामुळे हा मार्ग खऱ्या अर्थाने एक यम तिथे नांदत असतो अशी माझी भावना आहे. आणि याचं नाव आता शिवाजी अप्पांसारख्या एका थोर म्हणजे बाजीराव पेशव्यांचा धाकटा भाऊ, त्याच्या शौर्याच्या गाथा आपण सगळ्यांना ऐकलेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने काहीतरी आणखीन एक वास्तूचं आपण नाव त्यांच्या नावाने देऊया. पण ह्या घोडबंदर रोडला इथे घोड्यांचा बाजार व्हायचा म्हणून तो घोडबंदर रोड, अरब इथे यायचे घोडे घ्यायला म्हणून तो घोडबंदर रोड. आता हा यमाचा येणार जाणाराचा मार्ग आहे. जो रोज घरातनं निघतो तो रात्री घरी पोहोचेल की नाही हा संभ्रमच असतो. ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांनी घोडबंदर रोडचं नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग असं करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी महासभेमध्ये प्रस्तावाची सूचना मांडली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील पत्र दिलं आहे.
वसईच्या ऐतिहासिक लढ्यात पोर्तुगीजांचा पराभव करून मराठा साम्राज्याचा भगवा फडकवणारे चिमाजी अप्पा यांच्या शौर्याचा गौरव व्हावा अशी त्यांची भूमिका आहे. नव्या पिढीला इतिहासाची प्रेरणा मिळावी आणि मराठ्यांच्या पराक्रमाची आठवण कायम राहावी यासाठी घोडबंदर रोडला चिमाजी अप्पांचं नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रस्तावावर महापालिका आणि शासन स्तरावर काय निर्णय होतो याकडे लक्ष आहे. तर म्हणजे ठाण्याचा इतिहास हा ठाणेकर लोकांना माहिती व्हावा. येणारी पिढी किंवा तरुण पिढीला ठाण्याचा इतिहास संपूर्ण माहीत नाही. चिमाजी अप्पा हे मराठा योद्धा यांनी पोर्तुगीजांच्या विरोधात जो छळ होता त्याच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले आणि ठाणा, वसई, विरार या विभागातील लोकांना त्यांनी न्याय दिला आणि हे सर्व किल्ले पोर्तुगीजापासून शाबूत ठेवले. तर त्यांचा इतिहास हा कुठेतरी येणाऱ्या ठाणेकर नवीन पिढीला और तरुणांना माहीत नाही आहे. तो होण्याकरता घोडबंदर रोडला चिमाजी अप्पा यांचं नामकरण व्हावं अशी मी प्रस्तावाची सूचना महापालिकेत घेतलेली आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. ठाण्यातील नालेसफाईच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत आमदार संजय केळकर यांनी संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. नालेसफाईची पाहणी करताना अनेक ठिकाणी कामं अपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. कोट्यवधी रुपये खर्च होऊनही नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचलेला असल्याने नागरिकांना दुर्गंधी आणि रोगराईचा सामना करावा लागतो आहे. महापालिकेने दिलेली 1 जूनची मुदत उलटूनही कामं पूर्ण न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठेकेदारांची बिलं रोखावीत तसंच संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. आयुक्तांनी स्वतः मैदानात उतरून कामांची पाहणी करावी असं आवाहन देखील त्यांनी केलं. ठाणे महानगरपालिकेच्या मागील 3 महासभांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झाल्याने आता येत्या महासभेत कामकाज नियमानुसार पार पडण्याची चिन्ह दिसत आहेत. 18 जून रोजी होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर आज सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षाच्या नेत्यांनी सभागृहाचं कामकाज शिस्तबद्ध आणि नियमबद्ध पद्धतीने चालवण्याची भूमिका मांडली. यावेळेस महापौर शर्मिला पिंपलोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण, शिवसेनेचे गटनेते पवन कदम, भाजपचे संजय वाघुले, राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अभिजित पवार उपस्थित होते.
मागील महासभांमधील वादविवाद आणि गोंधळ टाळून शहराच्या विकासाशी संबंधित विषयांवर सकारात्मक चर्चा व्हावी यासाठी सर्वपक्षीय पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. उद्या मला वाटतं महासभा आपली असणार आहे आणि त्या अनुषंगाने सर्वपक्षीय गटनेत्यांची आढावा बैठक आज आपण घेतलेली आहे. ज्यामध्ये ठरलेलं आहे की सर्वप्रथम प्रश्न उत्तरं, नंतर लक्षवेधी आणि नंतर विषयपत्रिका. आणि यामध्ये आज या आढावा बैठकीमध्ये सर्व पक्षीय गटनेत्यांच्या मंजुरीने आज जे विषय उद्या होणार आहेत ते आम्ही सर्वांनी मिळून इथे चर्चा आज केलेली आहे आणि उद्याची महासभा सुरळीतपणे पार पडावी हीच आशा असेल. त्या अनुषंगाने आपण विषय जे मंजूर जो विषय होता तो भविष्यात होणार नाही तसं, आणि कुठल्याही सभासदांनी पण गोंधळ घालू नये. म्हणजे भारतीय जनता पार्टीचे सदस्य असतील तसे इतर पक्षाचे असतील आणि सर्वांनी सभागृहाचं पावित्र्य राखून पुढे विषयपत्रिका चालू करायचं ठरलेलं आहे. देखिए, इससे पहले की जो महासभा है मई महीने की, वो भी हमारी एक मत से होने वाली थी. एक मिसअंडरस्टैंडिंग थी कि सभा प्रश्न पहले लिया जाए कि लक्षवेधी पहले लिया जाए कि एजेंडा पहले लिया जाए. तो वो मिसकम्युनिकेशन गैप था, मिसअंडरस्टैंडिंग थी, जो इस बार गट मीटिंग में सब निर्णय तय कर लिया गया है. मुझे उम्मीद है और विश्वास भी है कि कल की महासभा नियम के अनुसार की जाएगी. आणि या बैठकीमध्ये महासभा चालवण्यासंदर्भात महापालिकेच्या नियमाप्रमाणे प्रश्नोत्तर असतील, लक्षवेधी असेल आणि त्यानंतर जो अजेंडा असेल तो एकत्रित करण्यासंबंधीची चर्चा झालेली आहे. आणि त्यामध्ये सर्वानुमते त्या ठिकाणी प्रश्नोत्तरं घेण्यासंबंधीसुद्धा चर्चा झाली, लक्षवेधी घेण्यासंदर्भातसुद्धा चर्चा झालेली आहे. महाराष्ट्रातील मान्सूनची वाटचाल गेल्या आठवड्यापासून मंदावली असून 25 जून नंतर त्याला गती मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या मान्सून कोकणातील हर्णे ते सोलापूर परिसरात स्थिरावला असून पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण नसल्याने त्याची प्रगती खोळंबली आहे. निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांच्या मते उष्ण वारे आणि कमकुवत मान्सून प्रवाहामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. 25 जून ते 1 जुलै दरम्यान मुंबईसह संपूर्ण कोकणात चांगल्या पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे. दरम्यान 19 जूनपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा त्याचप्रमाणे विदर्भातील काही भागात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती असू शकते. पावसातील खंडामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांना आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खार्डन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.